तुम्ही माझा या लुकवरचे खूप सारे रील्स आणि शॉर्ट्स तर बघितले असतील, पण बघायचं आहे का हा लुक मी अचीव कसा केला? तर ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये ही नऊवारी कशा पद्धतीने नेसायची ह्याचे संपूर्ण डिटेल्स शेअर केलेले आहेत. आधी जाऊन तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मी नऊवारीचा हा लुक किंवा नऊवारी ड्रेपिंग कशी केली. आता ह्या लुकमध्ये मी तुम्हाला प्रॉपर ह्या लुकसाठी जो अचीव करण्यासाठी मेकअपची गरज असते ना, तो मेकअप कशा पद्धतीने केलेला आहे याचे संपूर्ण डिटेल्स शेअर केलेले आहेत. हा लुक अचीव करण्यासाठी माझी एक मेकअप आर्टिस्ट आलेली, जिने मला पूर्ण हेल्प केली हा मेकअप लुक अचीव करण्यासाठी. कसा आम्ही हा मेकअप अचीव केलेला आहे ह्याचे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतेच आहे. सोबतच प्रोडक्ट जे यूज केले आहे त्यांची लिंक पण देते. प्रोडक्ट कसे वापरायचे, त्याचे बेनिफिट काय काय आहेत, त्याने कसे लुक अचीव करू शकतो ह्याचा संपूर्ण डिटेल्सवाला हा व्हिडिओ आहे. एखाद्या फंक्शनसाठी जर कोणाला एखादा मेकअप लुक पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली तिला कॉन्टॅक्ट करू शकतात. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. हा मेकअप लुक कसा केला हे स्टेप बाय स्टेप बघूया. तुम्ही बघू शकतात की नऊवारीसाठी मेकअप करायला मी प्रॉपर नऊवारी घालून बसलेली आहे आणि सोबत दागिने सुद्धा घातलेले आहेत. दागिने तुम्ही तुमच्या सवडीने घाला. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आधी मेकअप करा नंतर दागिने घाला, किंवा आधी दागिने घाला नंतर मेकअप करा. पण माझं स्पेशल सजेशन असं असणार आहे की आधी दागिने घालून बसा, कारण एकदा मेकअप झाल्यानंतर आपण जेव्हा दागिने घालायला जाऊ तेव्हा हात वगैरे मेकअपला टच होणार, लागण्याची शक्यता जास्त असते. सो बेटर आहे आधी दागिने घाला. हेअरस्टाईल जी काय करायची आहे सिंपल ती करा. आता नऊवारीसाठी ज्यावेळेला आपण हेअरस्टाईल करतो किंवा दागिने निवडतो किंवा मेकअप करतो त्याच्यासाठी मी 2-3 पॉईंट सांगते, ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा नऊवारीतला मेकअप पण फार सुंदर आणि सिंपल होईल. आता मेकअप करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेकअप हा जास्त लाऊड नसला पाहिजे. जेवढा नॅचरल मेकअप नऊवारीमध्ये असेल ना तेवढा तो जास्त खुलून दिसतो. नऊवारी साडी पण खुलून दिसते, ॲट द सेम टाईम तुमचा मेकअपही छान दिसतो, सिंपल मेकअप. तर बेसिक म्हणजे नॅचरल न्यूड मेकअप ठेवा. आता कसा मेकअप करायचा तो तर मी तुम्हाला दाखवेलच. सोबतच नाकात नथ येणार आहे त्यामुळे सौंदर्य खुलून दिसणारच आहेत. हातात अशा भरगच्च बांगड्या घातलेल्या आहेत, गळ्यात एवढं भरगच्च घातलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असाल ना तर सगळे दागिने आहेत ना हे जुन्या टायमाचे ट्रेडिशनल दागिने आहेत, त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये लुक जास्त खुलवून दिसतो. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या मेकअपला. तर बेसिकली आता मी चेहरा प्रेप करून बसली आहे. चेहरा प्रेप करायचा म्हणजे काय याची ऑलरेडी डिटेल इन्फॉर्मेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली तर आहेच. आता मी बेसिकली लिप बाम लावलेला आहे. चेहरा मॉइश्चरायझरने मस्त प्रेप करून बसलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया माझ्या मेकअपला विथ माय मेकअप आर्टिस्ट. आज मी हिच्याबरोबर मेकअप शूट करणार आहे आणि आज सोनल आपल्याला कमीत कमी प्रोडक्टमध्ये खूप छान फ्लॉलेस आणि सिंपल मेकअप दाखवणार आहे. मेकअप आर्टिस्ट बोलवले म्हणून घाबरून नका जाऊ, ती आपल्याला बेसिकच गोष्टी सांगणार आहेत. आणि सगळ्या प्रोडक्टचे आम्हाला डिटेल्स सांग, म्हणजे जेणेकरून माझे व्ह्यूअर्स पण मेकअप घरच्या घरी पण सिंपल पद्धतीने करू शकतील. चला स्टार्ट करूया मेकअपला. आता सोनल मला जे प्रोडक्ट्स लावते आहे ना ते मी तिला विचारते पण आहे सोबत की कसे लावते आहेत. त्या प्रोडक्टची सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्हाला जर कोणते प्रोडक्ट्स पाहिजे असेल त्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकतात. आणि सोबतच त्या प्रोडक्टचे फायदे काय काय आहेत हे आपण तिच्याकडून जाणून घेऊया. ती मेकअप करताच माझ्याशी बोलत राहील. आपण आता मेकअपला सुरुवात करतोय ते म्हणजे प्रायमर. आता कोणतं प्रायमर आहे मी तुम्हाला दाखवते. कोणतं आहे हे? रेकॉर्डचं ग्रिप प्रायमर आहे. ह्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सुरुवात करूया आता मेकअपला. छानपैकी करा. मी आहे ना माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा कोणाकडून तरी मेकअप करून घेते आणि लग्नात तिने माझा जो हॉरिबल मेकअप केले मला टेन्शन आलं. मी नंतर एकही मेकअप आर्टिस्ट करून मेकअप नाही करून घेतला. प्रायमर नंतर आता ती लावणार आहे ते म्हणजे स्किन करेक्टर. ठीक आहे. तर आपल्या अंडर आय खाली जे डार्क सर्कल असतात तिथे मी कन्सिलर करेक्टर करणार आहे. प्लस इथे फेसवर जिथे डार्क स्पॉट्स आहेत छोटे छोटे ते पण मिनिमाइज करायला मी चालेल लाव.
आता तिने तुम्ही बघितलं ना कलर करेक्टर कुठे कुठे लागल्या, जी जी प्लेसमेंट आहे ना ती तुमची असलीच पाहिजे गरजेचं नाही आहे. जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे तिथे तिथे तिने कलर करेक्टर लावलेला आहे. तुम्ही तुमच्या फेसला समजा गरज नसेल तर नका लावू हा प्रॉडक्ट तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकतात. पण जर गरज असेल तर अंडर आयला फेस मोस्टली आहे ना लोकांच्या लिपच्या आजूबाजूला पिगमेंटेड एरिया असतो, बरोबर ना. लिपच्या आजूबाजूला पिगमेंटेड एरिया असतो, स्पेशली नोजच्या इथे असतो, तर तुम्ही तिथे स्पेसिफिकली कलर करेक्टर लावा. काही काहींना डार्क स्पॉट असतात त्या ठिकाणी तुम्ही कलर करेक्टर लावा. आता स्किन कलेक्ट झाली आपली, तर आता प्रॉपर आपण स्किन टोनवर येऊ. जो तुमचा नॅचरल बेस आहे तो आता आपल्याला करायचा आहे फेसचा. नॅचरल बेसवरती ती मेकअप करते. आता काय करते तू? तेच आहे म्हणजे proper. हे अजून तेच आहे, म्हणजे तू फक्त ब्रश चेंज केलाय, प्रोडक्ट चेंज नाही केलंस. म्हणजे माणसाने एक तर विदाऊट मेकअप बघावं, नाही तर मेकअप झाल्यानंतर बघावं. प्रोसेसला भयंकर असते. आता पुढचं प्रोडक्ट जे वापरते ते म्हणजे, आणि त्याच्यासाठी कसं एक्सप्रेशन द्यायचे सोनल? गणेशने तोपर्यंत एक्सप्रेशन द्यायचं. आता माझं तुम्ही बघू शकतात कॉन्टरिंग परफेक्ट झालेलं आहे. असं एकदम शार्प एजेस आलेले आहेत, ऑलरेडी होते, आता फक्त थोडे शार्प झालेले आहेत. आता सोनल ह्याच्या पुढचं काय? आता आपण बेकिंग करणार आहे स्किनला आपल्या. लॉरा मर्सियाची पावडर आहे, त्याच्याने आपली स्किन बेकिंग करायची आहे. म्हणजे आपलं फाउंडेशन आहे ते हललं नाही. ओके. सोनल आता काय करतेस? पावडर डस्ट आउट करते. जिथे एक्स्ट्रा पावडर झाली आहे ती डस्ट आउट करते. म्हणजे प्रोडक्ट कोणता तू वापरत नाहीयेस? नाही. यानंतर काय करते सोनल? आता मी मेन आपला बेसिक बेस असतो जो आय शॅडोचा ब्राऊनवाला, तो आधी मी अप्लाय करते. सोनल तू आता ही परत पावडर का लावते? बिकॉज जेव्हा मी आयवर आता स्मोकी आय करणार आहे तेव्हा त्याचं जे डस्टिंग आउट असतं ते पावडर सकट डस्ट आउट होईल इझिली, त्यासाठी मी परत पावडर खाली आईच्या लावली आहे. म्हणजे आता ही पावडर आपल्याला नंतर डस्ट आउट करायचे, पुसून टाकायचे इन शॉर्ट. ठीक आहे. आता आपल्याला हे काजळ आय शॅडो पॅलेटच्या ह्याच्याने स्मर्ज करायचे, ज्याच्यामुळे स्मोकी आईज येणार आहे, स्मोकी आईज लुक होणार आहे. येस. आता आपल्याला फायनल टचअप द्यायचा आहे. तर हे तू काय करते? आता हे डस्ट ऑफ करते मी. जी मगाची पावडर लावलेली ती आता तू डस्ट आउट केस. येस. तुझ्या भाषेत डस्ट ऑफ, आमच्या भाषेत पुसून काढतेस. मगाशी जे काउंटर केलं ते लिक्विड काउंटर होतं, आता आपल्याला पावडर काउंटर करायचं आहे. परफेक्ट. पोरगी लवकर शिकते. कसं
फणी करायच्या नादात. हा नाहीतर काय, मला तर मगाचपासून भीती कोणती वाटते माहिती आहे, माझ्या डोळ्यात ब्रश. आणि तिचा हात ना चांगला फिरतोय ना, पटापट पटापट फिरतोय. आता मी ब्रश करते, आय एम नॉट अ प्रोफेशनल आर्टिस्ट, मी ब्रश करते तर मी हळू, ती एवढी पटापट करते, मला डोळ्याची इथे भीती वाटते. कसं होतंय ते? गुदगुली होती खरंच. लिपस्टिकची सवय आहे ना, बुलेट लिपस्टिकची सवय आहे. ते तू ब्रश फिरवते ना, मला ती गुदगुली. माझ्यासाठी पण नाही आहे. आता फायनल आपल्याला मेकअप फिक्सर लावायचा आहे, जो की आपल्या मेकअपला सेट करतो लॉंग लास्टिंग. तू असं असं नाही केलं मला, ते असं असं पाहिजे ना, मला असं असं पाहिजे ना. हा फॅन घेऊन यायचा असा. तर आपला फायनल लुक झालेला आहे, बट आता त्याच्यात थोडंसं एक बाकी आहे, ज्याच्यामुळे आपला मेकअप अधुरा आहे. ते म्हणजे आपली मराठमोळा चंद्रकोर टिकली. तेचा हॅक आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपल्या घरी सगळ्यांकडेच औषधाची बॉटल असते, तर त्याच्यावरती जी कॅप असते त्या कॅपने आज मी चंद्रकोर टिकली दाखवणार आहे. ते हॅक आता तुम्ही बघा. तू लावशील ना. हे बघ, मी तुला सांगते, मला ना असं मस्त मधला चंद्रकोर पाहिजे. इथे ना वरती ना कुठे, इथे प्रॉपर पाहिजे. लुक कसा वाटला हे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. सोबत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप जणींना, खूप मैत्रिणींना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज, इंटरेस्टिंग टिप्स, फॅशनच्या रिलेटेड टिप्स, स्टायलिंगच्या रिलेटेड टिप्स मी घेऊन येणारच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.